नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या ऑनलाईन व्यासपीठावर आपलं मनस्वी स्वागत. मी प्राध्यापक नागनाथ उस्तुरे आपल्यासमोर स्पर्धा परीक्षेचा अतिशय महत्त्वाचा विषय आहे तो म्हणजे मराठी विषय घेऊन आलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, मराठी हा विषय स्पर्धा परीक्षेला महत्त्वाचा आहे का नाही असा जर प्रश्न तुम्ही मला विचारत असाल तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही सरळ सेवेची तयारी करताय, तुम्ही पोलीसची तयारी करताय, तुम्ही तलाठी, ग्रामसेवक, आरोग्यसेवक, तर मराठी भाषेला सरळ सेवेला 25 मार्कापर्यंतचे प्रश्न आहेत. म्हणजे 25 मार्काचं वेटेज आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही कंबाईनची परीक्षा देताय, STI, PSI, ASO, तर अशा प्रश्नपत्रिकेमध्ये मेन्सला मराठी विषय खूप मोठ्या प्रमाणात आहे. त्याच्या पुढे जाऊन तुम्ही राज्यसेवा करताय तर भाषा म्हणून आपल्याला मराठी भाषेचा विचार करता येतो. म्हणजे राज्यसेवेला सुद्धा खूप जास्तीचं वेटेज मराठीला आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन जर तुम्ही UPSC सारखी परीक्षा देताय, खरं तर UPSCची परीक्षा प्री परीक्षा ही हिंदी भाषा आणि इंग्रजी भाषेत राहते, पण तुम्हाला मेन्स परीक्षा मात्र तुम्हाला भाषा निवडताना मराठी भाषेचा सुद्धा तुम्हाला त्या मेन्समध्ये त्याचा स्वीकार करता येतो. आपली मातृभाषा म्हणून मेन्सला तुम्हाला त्याचा अभ्यास करता येतो किंवा प्रश्नपत्रिकासुद्धा तुम्हाला मराठी भाषेचे मिळते. याचं उदाहरण जर द्यायचं झालं तर नांगरे पाटील साहेबांची लँग्वेज UPSCची मराठी होती, आहे ना. अन्सार शेखची लँग्वेज मराठी होती. आणि म्हणून माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की अगदी परिचर भरतीपासून UPSCच्या परीक्षेपर्यंत मराठी भाषा ही अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि जास्तीचं वेटेज या विषयाला आहे हे तर आपल्याला मान्य करावं लागेल. आणि मग अतिशय महत्त्वाचा असणारा विषय आपल्याला आज मराठी व्हायचा आहे. विद्यार्थी मित्रांनो, कोणत्याही भाषा, कुठली भाषा असेल, मराठी असेल, हिंदी असेल, इंग्रजी असेल, बंगाली असेल, गुजराती असेल, कुठलीही भाषा घ्या, जगाच्या पाठीवर जेवढ्या भाषा आहेत तेवढ्या भाषा घ्या, तर त्या भाषेचा विकास किती टप्प्यात होतो. मित्रांनो, परीक्षेला प्रश्न काय की कुठल्याही भाषेचा विकास किती टप्प्यात होतो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की कोणत्याही भाषेचा विकास हा 3 टप्प्यात होतो. मग कुठले 3 टप्पे आहेत असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा की पहिला टप्पा आहे भाषेचा टप्पा, दुसरा टप्पा आहे लिपीचा टप्पा आणि तिसरा प्रकार आहे व्याकरणाचा. मग परीक्षेला प्रश्न विचारतात की भाषा कशासाठी, आहे ना. परीक्षेला प्रश्न काय की भाषा कशासाठी, तर भाषा बोलण्यासाठी, आहे ना. भाषा बोलण्यासाठी. लिपी कशासाठी, तर लिपी लिहिण्यासाठी. आणि भाषा आणि लिपी यांना शुद्ध करण्याचं काम जर कोण करत असेल तर ते म्हणजे व्याकरण, आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भाषा बोलण्यासाठी, आपण बोललं तरच कळेल ना, लिपी लिहिण्यासाठी, आणि व्याकरण भाषा आणि लिपीला शास्त्र शुद्ध करण्याचं काम जर कोण करत असेल तर व्याकरण करतंय. मग अजून एक प्रश्न परीक्षेला नेहमी, बरं कुठल्याही परीक्षेला प्रश्न आहे, काय विचारलाय तर भाषा हा शब्द कुठल्या धातूपासून बनलाय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर भाषा हा शब्द भाष या धातूपासून बनलाय. कुठला धातू? भाष हा धातू. मग अजून एक प्रश्न विचारलाय की भाष म्हणजे काय, तर भाष म्हणजे बोलणे, आहे ना. भाष म्हणजे बोलणे किंवा बोलण्याचा व्यवहार करणे म्हणजेच भाषा. ओके, किती प्रश्नाची तयारी केली बघा आपण, 4-5 प्रश्न तयार झाले. त्याच्या पुढे जाऊन त्याच्यानंतर की भाषा कशाला म्हणायचं. विद्यार्थी मित्रांनो, आपण मराठी भाषेची बांधणी केली आहे. जसं जसं आयोगानं जसं जसं सरळ सेवेला प्रश्न विचारलेत, प्रश्नपत्रिकेचा दृष्टिकोन समोर ठेवून आपण या मराठी भाषेच्या विषयाची गुंफण केली आहे. आपण पहिलं प्रकरण अभ्यासतोय, मराठी भाषेचा विकास कसा झाला किंवा मराठी भाषेचा जो इतिहास आहे त्याच्यामध्ये भाषा, लिपी आणि व्याकरण या 3 संकल्पना आपल्याला आज पाहायचं आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की कशाला म्हणायचं भाषा असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. बघा
4 व्याख्या आपल्याला लक्षात ठेवायच्या आहेत आणि या 4ही व्याख्येवर स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहे. मग कशाला म्हणायचं भाषा? विद्यार्थी मित्रांनो, तर पहा की भाषा म्हणजे विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा आहे ना. विचार व्यक्त करण्याचे साधन, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा आहे ना. पहिली व्याख्या बघा, तोंडपाठच ठेवायचं. विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. पहिली क्लिअर झाली व्याख्या. त्याच्यानंतर दुसरी व्याख्या, संवादाचे साधन म्हणजे भाषा आहे ना. संवादाचे साधन, संवाद म्हणजे बोलणे आहे ना. संवाद जर नसेल एकमेकांमध्ये तर काही कळेल का? कळत नाही. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की संवादाचे साधन म्हणजे भाषा आहे ना. दुसरी व्याख्या. त्याच्यानंतर तिसरी व्याख्या काय? तर ऐकणारा. बघा, खूप महत्वाची व्याख्या बरं. ऐकणारा व बोलणारा आहे ना. ऐकणारा आणि बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. बघा, खूप महत्वाचं. ऐकणारा आणि बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा आहे ना. यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. तिसरी व्याख्या. तिन्ही व्याख्येवर प्रश्न. आणि त्याच्या पुढे जाऊन मराठी भाषेच्या बाबतीमध्ये चौथी व्याख्या लक्षात ठेवायची. काय? बघा की भाषा हे संवादाचे साधन नसून ते कशाचं साधन आहे? तर आत्म आविष्काराचे साधन आहे ना. आत्म आविष्काराचे साधन म्हणजे भाषा. बघा, चारीच्या चारही व्याख्येवर प्रश्न आहे. साधन म्हणजे भाषा आहे ना. पुन्हा एकदा सांगतो विद्यार्थी मित्रांनो, मराठी भाषा कशाला म्हणायचं? आपण पहिलं प्रकरण मराठी भाषेतलं शिकवतोय, मराठी भाषेचा इतिहास. त्याच्यामध्ये पहिली संकल्पना भाषा. भाषा कशाला म्हणायचं? पहिली व्याख्या, विचार व्यक्त करण्याचे साधन म्हणजे भाषा. दुसरी व्याख्या, संवादाचे साधन म्हणजे भाषा. तिसरी व्याख्या, ऐकणारा आणि बोलणारा यांना जोडणारा पूल म्हणजे भाषा. आणि चौथी व्याख्या, भाषा हे संवादाचे साधन नसून आत्माविष्काराचे साधन म्हणजे भाषा. या चारही व्याख्येवरती प्रश्न आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भाषा कशाला म्हणायचं. त्याच्या पुढे जाऊन की त्याच्यानंतरचा अतिशय महत्वाचा प्रश्न विचारला आहे. काय? बघा, भाषेला कशाची उपमा दिली आहे? तर भाषेला नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, की भाषेला कशाची उपमा दिली आहे? तर नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. का बरं दिली असेल हो? का बरं दिली असेल? कारण नदीचा उगम झाल्यापासून नदी जेव्हा सुरू होते ना, तेव्हा नदी सरळ रेषेत जात नाही आहे. वाकडे तिकडे वळण घेत नदी पुढे जाते. तसंच भाषा सुद्धा वाकडं तिकडं वळण घेते. म्हणजे नदीच्या प्रवाहाची उपमा कशाला दिली आहे? तर भाषेला दिली आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भाषेला कशाची उपमा दिली आहे? तर नदीच्या प्रवाहाची उपमा दिली आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन या भाषेचे किती प्रकार पडतात? विद्यार्थी मित्रांनो, भाषेचे 2 प्रकार पडतात आहे ना. मग कुठले प्रकार पडतात? तर पहिला प्रकार पडतो कोणता? बघा की स्वाभाविक भाषा किंवा नैसर्गिक भाषा. आणि दुसरा प्रकार पडतो कृत्रिम भाषा आहे ना. आता मग परीक्षेला काय विचारतात की कुठल्या भाषेमध्ये पुरावा नसतो आहे ना. कुठल्या भाषेमध्ये पुरावा नसतो? तर स्वाभाविक आणि नैसर्गिक भाषेमध्ये पुरावा राहत नाहीये. आणि कुठल्या भाषेमध्ये पुरावा असतो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हो का, कृत्रिम भाषेमध्ये पुरावा असतो. इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं. काय? बघा की मग नैसर्गिक भाषा किंवा स्वाभाविक भाषेमध्ये नेमकं येतंय काय? तर नैसर्गिक किंवा स्वाभाविक भाषेमध्ये बोलणं येतंय. बोलणं आहे ना. बोलणं येतंय. हावभाव येतात. आपल्या हाताचे इशारे वगैरे येतात. हावभाव येतात. त्याच्यानंतर पशु पक्ष्यांचा आवाज येतो. आता खरं तर पशु पक्ष्यांची त्यांची भाषा राहते, पण आपल्याला ते भाषा कळत नाही आहे. आणि म्हणून पशु पक्ष्यांचा आवाज सुद्धा कशात येतो? स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, जे काही नाटक आहे
हे सुद्धा कशामध्ये येत आहे, तर स्वाभाविक किंवा नैसर्गिक भाषेमध्ये येत आहे. आणि दुसरा जो प्रकार आहे कोणता, की सांकेतिक पुरावा असणारा जो काही प्रकार आहे तो म्हणजे कृत्रिम भाषा. आता या कृत्रिम भाषेमध्ये नेमकं येतंय काय, तर ध्वनी येते, ध्वनी आहे ना, मुद्रण येतंय, टंकलेखन येतंय, त्याचबरोबर लिखाण येतंय, अक्षरे येतात, चिन्ह येतात. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की ह्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आहे की स्वाभाविक भाषेमध्ये कुठल्या कुठल्या गोष्टी येतात. इथं पुरावा असतो, इथं मात्र पुरावा राहत नाही आहे. आणि अजून एक प्रश्न नेहमी परीक्षेला विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो, काय बघा, की कर पल्लवी आणि नेत्र पल्लवी. कर म्हणजे काय बघा, हे का, हे कर पल्लवी आणि नेत्र पल्लवी भाषा. आता खरं तर काही लोकांनी कृत्रिम भाषे गटात या दोन्हीचा समावेश केलाय, पण विद्यार्थी मित्रांनो इथं लक्षात काय ठेवायचं बघा, कर पल्लवी म्हणजे हाताने लिहिली जाणारी भाषा आहे ना. कर पल्लवी, कर म्हणजे हात. आता इथं एक गोष्ट लक्षात ठेवायचं की हाताने इशारा म्हणजे कर पल्लवी, हाताने इशारा केली जाणारी भाषा या गटामध्ये मोडेल, स्वाभाविक आणि नैसर्गिक. पण हाताने लिहिली जाणारी, आता मी हाताने लिहितोय म्हणजे कर पल्लवी. मग लक्षात काय ठेवायचं की हाताने लिहिली जाणारी भाषा म्हणजे कर पल्लवी, हाताने इशारे करून बोलली जाणारी भाषा म्हणजे हावभावाची भाषा. म्हणून लक्षात ठेवायचं की हाताने इशारे करून कर पल्लवी म्हणजे हाताने इशारे करून बोलली जाणारी भाषा ही स्वाभाविक भाषा, पण हाताने लिहिली जाणारी भाषा मात्र कृत्रिम भाषा. कर पल्लवी म्हणजे हाताने लिहिली जाणारी भाषा. आणि इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की नेत्र पल्लवी. नेत्र पल्लवी म्हणजे, तर नेत्र पल्लवी म्हणजे डोळ्याने बोलली जाणारी भाषा. आता कधी बोलतो आपण डोळ्यानं, आता एखादं छोटं मुलं आहे, घरामध्ये पाहुणे आलेत आणि ते मूल आपल्याला खूप त्रास देत आहे, पाहुण्याच्या समोर त्या मुलाचा अपमान होऊ नये, कसला मुलगा आहे हे पाहुण्याला कळू नये म्हणून आपण डोळ्याने वटारतो आहे ना. ही झाली नेत्र पल्लवी भाषा. म्हणजे आपले आईवडील ओरडतात आपल्याला, हे डोळ्याच्या माध्यमामधून त्या मुलाला कळावं म्हणून आपण ती भाषा वापरतो. आणि जर आपण डोळ्याची भाषा अजून कुठे जर दुसरीकडे वापरलो तर आपण मार सुद्धा खातो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की हाताने लिहिली जाणारी भाषा म्हणजे कर पल्लवी आणि डोळ्याच्या आधारे बोलली जाणारी भाषा म्हणजे नेत्र पल्लवी. खूप महत्वाचं आहे बरं हे. त्याच्या पुढे जाऊन की त्याच्यानंतर भारतामध्ये किती भाषा बोलल्या जातात असा सुद्धा प्रश्न परीक्षेला विचारलाय. तर भारतामध्ये 1652 भाषा बोलल्या जातात. किती? 1652 भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. त्याच्या पुढे जाऊन भाषेचं कलम कोणतं आहे ना. 1652 भाषा थोड्या नाहीत मित्रांनो, अनेक भाषा भारतामध्ये बोलल्या जातात. आणि भाषेचं कलम कोणतं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर भाषेचं कलम आहे 343 आहे ना. खूप महत्वाचा प्रश्न आहे. ह्याच्यावर सतत स्पर्धा परीक्षेला प्रश्न आहे पहा की भाषेचं कलम कोणतं, तर 343. त्याचा भाग कोणता आता हे तुम्हाला विचारत नाहीत, पण लक्षात ठेवायचं की 343 हे भाषेचं कलम आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा काय की भारतीय व्यवहाराच्या भाषा आहे ना. कुठल्या भाषेत आपण व्यवहार करतो, भारतीय व्यवहाराच्या भाषा कोणत्या असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. कोणत्या बघा, तर इंग्रजी आहे ना आणि हिंदी या 2 भाषा मात्र भारतीय व्यवहाराच्या भाषा आहेत. संसदेच्या कामकाजामध्ये या 2 भाषेच्या माध्यमातून कामकाज चालतंय. मातृभाषेतून सुद्धा चालतंय, नाही असं नाही, पण लक्षात ठेवायचं की भारतीय व्यवहाराच्या भाषा कोणत्या, तर इंग्रजी आणि हिंदी. आणि प्रत्येक राज्याच्या काही भाषा आहेत त्या सुद्धा या व्यवहाराच्या भाषा आहेत. आपल्याला पुढे पाहायचं आहे, पण इथं लक्षात ठेवायचं की भारतीय व्यवहाराच्या भाषा कोणत्या, तर इंग्रजी आणि हिंदी. त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की कुठल्या भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला आहे, तर विद्यार्थी मित्रांनो कोणत्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा दिला नाहीये आहे ना. आपण सहज म्हणतो पहा की हिंदी आपली राष्ट्रीय भाषा आहे, पण नाही, आपण दर्जा दिला नाही. ती व्यवहाराची भाषा आहे. कुठल्याच भाषेला राष्ट्रीय भाषेचा दर्जा नाही. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा
की किती भाषा या राजभाषा आहेत. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हो का ह्या 22 भाषा काय आहेत, तर 22 भाषा या राजभाषा आहेत. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल की भारतामध्ये किती घटक राज्य आहेत. विद्यार्थी मित्रांनो, तर 28 घटक राज्य आहेत. 29 होते. जम्मू काश्मीरचं विभाजन झालं, जम्मू काश्मीर आणि लडाख 2 केंद्रशासित प्रदेश बनवले, 28 झाली संख्या. केंद्रशासित प्रदेश 9 होते. दादरा नगर हवेली दीव दमण याचे एकत्रीकरण केलं, म्हणून संख्या किती झाली केंद्रशासित प्रदेशाची, 8. तुम्हाला प्रश्न पडला असेल की 28 घटक राज्य आणि 8 केंद्रशासित प्रदेश असताना 22च भाषा राजभाषा का, हा रेशू जुळत नाही आहे. पण इथं लक्षात ठेवायचं काय बघा की काही राज्य हे हिंदी भाषिक आहेत, म्हणून हा आकडा कमी आहे. परीक्षेला जर प्रश्न विचारला किती भाषेला राजभाषेचा दर्जा आहे, तर 22 भाषेला राजभाषेचा दर्जा आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ह्या 22च्या 22 भाषा तुम्हाला लक्षात ठेवणं अपेक्षित आहे का, तर ओझरतं लक्षात ठेवायचं. बघा कोणत्या कोणत्या 22 भाषा विद्यार्थी मित्रांनो. आसामी आहे, बंगाली आहे ना, बोडो आहे, डोंगरी आहे, गुजराती आहे, त्याच्या पुढे जाऊन हिंदी आहे, कन्नड आहे, काश्मीरी आहे, कोकणी आहे, मैथिली आहे, मल्याळम आहे ना, मणिपुरी आहे, मराठी आहे का नाही. आपली मराठी भाषा आपली राजभाषा. नेपाळी आहे, ओरिया आहे, पंजाबी आहे, संस्कृत आहे, सिंधी आहे ना, संथाली आहे, तमिळ आहे, तेलुगू आहे आणि सर्वात शेवटी उर्दू आहे. म्हणून लक्षात ठेवायचं किती भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आहे, तर 22 भाषेला राजभाषेचा दर्जा दिला आहे, हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता ह्याच्यावर सरळ सवेला प्रश्न नाही बरं, पण जर तुम्ही कंबाईन करत असाल, तुम्ही STIची मेन्स देत असाल, तुम्ही PSIची मेन्स देत असाल, तुम्ही ASOची मेन्स देत असाल, तुम्ही राज्यसेवेचा पेपर देत असाल, तर त्याच्यामध्ये मात्र हा प्रश्न विचारला जाईल 22 भाषा राजभाषा. आणि मग या पद्धतीनं हा संदर्भ तुम्हाला देता आला पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आपला जो भारत आहे, आता जगाचे 7 खंड आहेत, पण या 7 खंडाची विभागणी 4 गटामध्ये आहे ना. हे 4 गट आहेत, 4 भाग आहेत. 7 खंड 4 भाग आहे ना. इकडं पूर्व आहे, इकडं पश्चिम आहे, वरी उत्तर आहे आणि खाली दक्षिण आहे. म्हणजे 7 खंडाचे भाग किती, 4. मग परीक्षेला प्रश्न विचारतात काय की भारताचा समावेश कुठल्या गोलार्धात होतो, तर उत्तर पूर्व गोलार्धात आहे ना. उत्तर पूर्व गोलार्धामध्ये भारताचा समावेश होतो. आशिया खंडाचा सुद्धा तिथं समावेश. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की भारताचा जगाच्या उत्तर पूर्व भागामध्ये भारत येतो, त्यालाच आशिया खंड म्हणतात आहे ना. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं भारताचा जगाचा जर आपण विचार केला तर भारताचा उत्तर पूर्व गोलार्धामध्ये समावेश होतो, त्यालाच आशिया खंड म्हणतात. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की भारतामध्ये मी आत्ता सांगितलं तुम्हाला अनेक भाषा बोलल्या जातात, अगदी 1652 भाषा. मग लक्षात ठेवायचं भारतामध्ये ज्या भाषा बोलल्या जातात त्या भाषेचे जे काही 2 मुख्य भाषिक गट आहेत किंवा 2 मुख्य भाषिक गटामध्ये भारतातल्या भाषा विभागल्या गेल्या आहेत आहे ना. मग कुठले 2 गट आहेत असं जर विचारलं तुम्हाला तर बघा हो का की पहिला गट आहे इंडो युरोपीय, त्यालाच इंडो आर्य भाषा म्हणायचं. बरं मी काय म्हणालो बघा, इंडो युरोपीय, इंडो आर्य भाषा. किती टक्के इंडो युरोपीय भाषा, तर 76% अगदी आहे ना. 76% म्हणलं तर ते चुकीचं नाही. त्याच्या पुढे जाऊन मग दुसरा जो भाषिक गट आहे कोणता, तर द्रविडी भाषा. किती टक्के, तर अगदी 24% आहे ना द्रविडी भाषा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की हे जे आर्य आहेत कधी आले भारतामध्ये असं जर विचारलं तर हो का आर्य इसवी सन पूर्व 1700 मध्ये भारतात आले. कुठून आले आहे ना, कुठून आले हा महत्त्वाचा प्रश्न आहे. आता कुठून आले बघा, हा आपण भारताचा नकाशा आहे, हा दिसतोय तुम्हाला भारत, तर हो का हा भारताचा नकाशा आहे. आता आर्य भारतात आले, कुठून आले बघा की हा पाकिस्तान आहे ना.
हा अफगाणिस्तान आहे आणि इथं इराण आहे, इराण हो का, इथं इराक आहे, इराक, आणि इकडं तुर्किस्तान आहे ना. आता आर्य कुठून भारतात आले असं जर विचारलं तुम्हाला, कधी आले? इसवी सन पूर्व 1700 मध्ये भारतात आले आर्य. मग कुठून आले? तर बघा, इराणी वंशाचे आर्य होते, इराणी. आता या इराणला दुसरं नाव काय? तर पर्शिया. पर्शिया म्हणायचे बरं, पर्शिया, पर्शिया. इराणी वंशाचे आर्य होते आणि इराणी वंशाचे आर्य इराणमधून अफगाणिस्तानमध्ये आले, अफगाणिस्तानातून पाकिस्तानमध्ये आले आणि पाकिस्तानातून भारतात आले. 74% आर्यांच्या भाषा म्हणजे इंडो युरोपीय भाषा आहे ना, हे का हे. आणि दक्षिणेकडल्या भाषा फक्त 24%. इथं लक्षात काय ठेवायचं बघा, की आर्य भारतात कुठून आले? इराणमधून आले. इराणला पर्शिया म्हणतात. इराणहून अफगाणिस्तानमध्ये आले, अफगाणिस्तानमधून पाकिस्तान मार्ग भारत आले. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, की आर्यांची भाषा कोणती होती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर आर्यांची संस्कृत भाषा होती. विद्यार्थी मित्रांनो, कोणती? संस्कृत भाषा होती. मग आर्य, इंडो आर्य भाषेचा गट कुठल्या कुठल्या भाषेचा आहे? तर बघा की मराठी भाषा, हिंदी भाषा, संस्कृत भाषा आहे ना, पाली भाषा, गुजराती भाषा, बंगाली भाषा, इंडो आर्य भाषा. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा, की इंडो आर्य भाषेची लिपी कोणती? तर देवनागरी लिपी आहे ना. स्वतःला आर्य काय समजायचे? देव समजायचे. ते नगरामध्ये राहायचे, शहरामध्ये राहायचे, म्हणून देवनागरी हे नाव पडलंय. इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो, काय लक्षात ठेवायचं, की हे जे काही आर्य आहेत हे आर्य शिवाचे पूजक होते आहे ना, महादेवाची पूजा ते करायचे. आणि हे आर्य होते आणि हे अनार्य होते. कोण होते? अनार्य, द्रविडी भाषेचा गट. मग द्रविडी भाषेमध्ये कुठल्या भाषा? तर ह्या 4 भाषा आहे ना, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड. दक्षिण भारतामध्ये बोलली जाणाऱ्या भाषा म्हणजेच द्रविडी भाषा. तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आता इथं अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की सर्वात प्राचीन भाषा कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर विद्यार्थी मित्रांनो, तमिळ भाषा सर्वात प्राचीन भाषा आहे. आता ह्याचे काही पुरावे सापडलेत. कुठं बघा, की 1920-21 मध्ये हडप्पा येथे काही अवशेष सापडले आहे ना, की पंजाब प्रांतामधील कुठे? तर लाहोर ते मुलतान रेल्वे मार्गाचं काम सुरू असताना की रावी नदीच्या किनारी हडप्पा येथे काही अवशेष सापडले. आता त्याचं संशोधन कुणी केलं वगैरे मी तेवढ्या खोलात जात नाही, कारण भाषेचं प्रकरण आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, की 1922 मध्ये मोहनजोदडो इथं उत्खनन झालं आणि काही अवशेष सापडले. आता हे जे मोहनजोदडोचे किंवा हडप्पाचे अवशेष आहेत, हे दोन्ही अवशेष सापडल्याच्या नंतर आपण काय केलं, की कार्बन 14 पद्धतीनं काय केलं त्याचं, की कार्बन 14 पद्धतीनं पडताळून पाहिलं. तर जेव्हा आपण पडताळून पाहिलं, आता खरं तर कार्बन 14 पद्धती काय आहे, तर या कार्बन 14 पद्धतीच्या माध्यमातून 60,000 वर्ष जुने अवशेष पडताळून पाहता येतात. 60,000 वर्ष जुने अवशेष. मग आपण हडप्पा आणि मोहनजोदडो या संस्कृतीमध्ये सापडलेले जे अवशेष आहेत त्याची आपण पडताळणी केली आणि आपल्याला काही पुरावे सापडले. काय पुरावे सापडले विद्यार्थी मित्रांनो? तर आर्यांच्या अगोदर अनार्य होते. कोण होते? तर अनार्य होते. म्हणजेच हा भाषिक गट होता, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कानडी. इथं लक्षात काय ठेवायचं बघा, की सर्वात प्राचीन भाषा कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तमिळ भाषा, कारण आर्यांच्या अगोदर अनार्य होते. दोन्ही संस्कृतीमध्ये, हडप्पा मोहनजोदडो संस्कृतीमध्ये सापडलेले पुरावे कार्बन 14 पद्धतीचे जनक कोण असा सुद्धा प्रश्न विचारतात. असा जर प्रश्न विचारला, FW लिबी कार्बन 14 पद्धतीचे जनक आहेत. आणि कार्बन 14 पद्धतीनं जेव्हा अवशेष पडताळले तेव्हा
आर्यांच्या अगोदर अनार्य होते, म्हणजे द्रविडी भाषिक गट होता, हे आपल्याला मान्य करावं लागेल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की आर्य भारतात आले, त्यांची भाषा कुठली होती, तर हो का ही संस्कृत भाषा होती. आणि इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जर तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारला की सर्वात प्राचीन भाषा कोणती विद्यार्थी मित्रांनो, तर सर्वात प्राचीन भाषा आहे तमिळ भाषा, आणि त्याच्यानंतर आर्यांची संस्कृत भाषा आहे ना. अनार्यांची तमिळ भाषा आणि आर्यांची संस्कृत भाषा नंबर 2ला. मग परीक्षेला प्रश्न विचारला आहे की तमिळ भाषा किती वर्ष जुनी आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला विद्यार्थी मित्रांनो, तर अगदी 450 वर्षापूर्वीची भाषा, 4500 वर्ष जुनी भाषा आहे ना. 4500 वर्ष त्याचा तेवढा मोठा इतिहास आहे. आणि मग संस्कृत भाषेचा इतिहास किती आहे, तर 3700 वर्ष ही संस्कृत भाषा ही जुनी आहे. म्हणजे संस्कृत भाषेच्या अगोदर 800 वर्ष अगोदर ही तमिळ भाषा होती. म्हणूनच आपण म्हणलंय की सर्वात प्राचीन भाषा जर कुठली असेल तर ही तमिळ भाषा आहे. हे तुम्हाला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की आर्यांची भाषा संस्कृत आहे. मग आर्य भारतात आल्याच्या नंतर त्यांनी काय केलं, तर संस्कृत भाषेमध्ये 4 वेद लिहिले. विद्यार्थी मित्रांनो, किती वेद लिहिले? 4. हो का, हे 4 वेद आहेत. ऋग्वेद आहे, सामवेद आहे ना, त्याच्यानंतर यजुर्वेद आहे, अथर्ववेद आहे. हे 4 वेद लिहिले. आता हे या ऋग्वेदाला किंवा कशासाठी हा वेद होता वगैरे वगैरे हे खूप डीप संकल्पना आहे. पण लक्षात ठेवायचं की संस्कृत भाषेमध्ये आर्यांनी 4 वेद लिहिले. वेद समजण्यासाठी काय केलं त्यांनी, तर 6 वेदांग लिहिले. कुठल्या भाषेत? संस्कृत भाषेमध्ये. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, 18 पुराण लिहिले. विद्यार्थी मित्रांनो, 18 पुराण लिहिले बरं संस्कृत भाषेमध्ये. आणि अतिशय महत्त्वाचा प्रश्न, ज्याच्यावर 2 प्रश्न तुमच्या पोलीस भरतीला सुद्धा विचारलेत, कोणते पहा, तर 108 उपनिषद लिहिले आहे ना. आता परीक्षेला प्रश्न काय विचारलाय, किती उपनिषदे आर्याने लिहिले असा नाही आहे. 108 उपनिषदे. या 108 उपनिषदापैकी इथं लक्षात काय ठेवायचं बघा, भारताचं जे घोषवाक्य आहे, कोणतं आहे मित्रांनो घोषवाक्य, तर भारताचं घोषवाक्य आहे कोणतं, तर सत्यमेव जयते आहे ना. सत्यमेव जयते हे भारताचं घोषवाक्य आहे. आणि परीक्षेला प्रश्न विचारलाय, सत्यमेव जयते हे घोषवाक्य आपण कुठल्या उपनिषदातून घेतलंय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर बघा ह्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. मुंडको किंवा मुंडक उपनिषद आहे ना. मुंडक उपनिषदातून आपण भारताचं घोषवाक्य सत्यमेव जयते घेतलंय. त्याच्या पुढे जाऊन विद्यार्थी मित्रांनो अजून एक प्रश्न काय बघा, की 108 उपनिषदांचा आहे ना, हो का, ह्या 108 उपनिषदाचा अभ्यास कुणी केला, तर गौतम बुद्धांनी केला. विद्यार्थी मित्रांनो, आणि 108 उपनिषदेचा गौतम बुद्धांनी अभ्यास केला आणि एकच सार काढला. काय सार काढला बघा, 108 उपनिषदे अभ्यासले बुद्धांनी आणि एकच ओळ काढली. कोणती ओळ काढली, की की विश्व आहे ना. बघा काय, की 108 उपनिषदेचा गौतम बुद्धांनी अभ्यास केला आणि एक सार काढला. कोणता, की विश्व हे दुःखानं भरलंय. आहे का दुःख विश्वामध्ये? आहे. सुखी कुणीच नाही. किती जरी मोठा माणूस असेल तर त्याला दुःख आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, बुद्धांनी 108 उपनिषदेचा अभ्यास केला आणि एकच ओळ काढली, एकच मदितार्थ काढला, विश्व हे दुःखाने भरलंय. सगळ्या सुखाचा त्याग केला गौतम बुद्धांनी. त्याचा खूप मोठा इतिहास आहे विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की त्यांनी नंतरच्या काळामध्ये सगळ्या गोष्टीचा त्याग केला. मी तेवढ्या खोलात जात नाही, पण लक्षात इथे एवढंच ठेवायचं की कोणता सार काढला, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर विश्व हे दुःखानं भरलंय हा सार गौतम बुद्धानं काढलाय. आणि मग ह्याच्यावर सुद्धा परीक्षेला प्रश्न आहे. त्याच्या पुढे जाऊन अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की संस्कृत भाषेमध्ये आर्यांनी काय केलं मग अजून, तर 2 महाकाव्य लिहिले. पहिलं महाकाव्य आहे रामायण. रामायण कोणी लिहिलं, कुणी लिहिलं, तर वाल्मिकीनं लिहिलं. आणि महाभारत कुणी लिहिलं, तर व्यासाने लिहिलं. व्यास
महर्षी व्यास यांनी लिहिलं. वाल्याचा वाल्मिकी, आपण त्याचा खूप मोठा इतिहास आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की रामायण कुणी लिहिलं तर वाल्मिकीनं लिहिलं. वाल्याचा वाल्मिकी झाला, त्याचा खूप मोठा इतिहास. आणि महाभारत कुणी लिहिलं तर महर्षी व्यासानं लिहिलं. कुठल्या भाषेत तर संस्कृत भाषेत. मग परीक्षेला प्रश्न विचारलाय की महाभारताला दुसरं नाव काय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर ह्या का जय संहिता. काय म्हणतात महाभारताला दुसरं नाव? जय संहिता. ह्याच्यावर सुद्धा तुमच्या पोलीस भरतीला प्रश्न विचारलाय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं किंवा सरळ सभेला विचारलाय की महाभारताला दुसरं नाव काय तर जय संहिता. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं, काय बघा की मराठी भाषेचा विकास कसा झालाय, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर काही टप्पे आहेत मराठी भाषेच्या विकासाचे. ह्याच्यावर परीक्षेला प्रश्न आहे, कंबाईनच्या परीक्षेला प्रश्न आहे किंवा तुमच्या राज्यसभेला प्रश्न आहे, गट क च्या परीक्षेला प्रश्न आहे. आता गट क ची जाहिरात पडली बघा, फॉर्म भरा विद्यार्थी मित्रांनो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, न्यायालयाची सुद्धा मला वाटतं जाहिरात आहे. माझा मुद्दा सांगण्याचा एवढाच आहे की मराठी भाषेचा विकास कसा झालाय, विकासाचे कुठले कुठले टप्पे आहेत, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर तुम्हाला त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. कसा बघा मराठी भाषेचा विकास कसा झालाय तर आर्यांची भाषा सर्वात प्राचीन तमिळ आहे, पण आर्यांची भाषा संस्कृत भाषा आहे ना. मराठी भाषेचा विकास कसा झालाय तर संस्कृत भाषा आर्यांची भाषा. या संस्कृत भाषेपासून कुठली भाषा तर प्राकृत भाषा. बघा संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा तयार झाली. मग प्राकृत भाषेला काय म्हणतात तर अर्धमागधी भाषा म्हणतात. काय म्हणतात? अर्धमागधी भाषा म्हणतात. आणि जैनांचं जे तत्वज्ञान आहे, जैन तत्वज्ञान कुठल्या भाषेत आहे तर अर्धमागधी भाषेत आहे. जैनांचे तत्वज्ञान आहे ना, जैनांचे जे गुरु असतात ना त्यांना तीर्थंकार म्हणतात. जैनांचे पहिले तीर्थंकार ऋषभदेव, जैनांचे 24वे तीर्थंकार वर्धमान महावीर. आणि म्हणून लक्षात ठेवायचं, काय बघा की जैन तत्वज्ञान कुठल्या भाषेमध्ये आहे, असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर प्राकृत भाषेमध्ये. या प्राकृत भाषेला अर्धमागधी भाषा म्हणतात. आणि त्याच्या पुढे जाऊन बघा संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा, त्याला अर्धमागधी म्हणतात. जैन तत्वज्ञान त्याच्यामध्ये आहे. आणि त्याच्यानंतर या प्राकृत भाषेपासून मग पाली भाषेचा विकास झालाय आहे ना. गौतम बुद्धांनी जे काही तत्वज्ञान लिहिलंय ते पाली भाषेमध्ये लिहिलंय. आणि पाली भाषेपासून विकसित रूप घेऊन मग आपली मराठी भाषा आहे ना. मराठी भाषेला विद्यार्थी मित्रांनो देशी भाषा म्हणतात. देशी भाषा, ते देशी नव्हे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की मराठी भाषेला देशी भाषा सुद्धा म्हणतात. हे तुम्हाला या पद्धतीने सांगता आलं पाहिजे. मराठी भाषेचा विकास किती टप्प्यात, संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा, प्राकृत भाषेपासून पाली भाषा विकसित झाली आणि पाली भाषेपासून मराठी भाषा विकसित झाली. जर तुम्हाला हा गट जर पाली भाषेचा संदर्भ नाही दिला तर हे 3 टप्पे विचारतात. संस्कृत भाषेपासून प्राकृत भाषा, प्राकृत भाषेपासून मराठी भाषा. एवढं जरी तुम्ही लक्षात ठेवला तर या पद्धतीनं पुरेसा आहे. आणि त्याच्या पुढे जाऊन अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, कोणती बघा, त्याच्यानंतर अभिजात भाषा. खूप महत्वाची कन्सेप्ट आहे. आता अभिजात भाषा कशाला म्हणायचं असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर अभिजात भाषा कशाला म्हणायचं बघा की ज्या भाषेचा इतिहास, बघा विद्यार्थी मित्रांनो, ज्या भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्षाचा आहे अशा भाषेला अभिजात भाषा म्हणायचं. पहिला मुद्दा क्लिअर झाला. कशाला म्हणायचं अभिजात भाषा? ज्या भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्षाचा आहे अशा भाषेला अभिजात भाषा म्हणायचं. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की जी भाषा प्राचीन आहे, बघा मी काय म्हणालो, जी भाषा खूप प्राचीन आहे पण आधुनिक काळामध्ये तिचं अस्तित्व आहे किंवा आधुनिक काळामध्ये ते टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषा म्हणायचं. पहिला मुद्दा काय की ज्या भाषेचा इतिहास 1500 ते 2000 वर्षाचा आहे. दुसरा मुद्दा काय की ती भाषा खूप प्राचीन आहे पण आधुनिक काळामध्ये तिचं अस्तित्व टिकून आहे, अशा भाषेला अभिजात भाषा म्हणायचं. मग अभिजात भाषेला म्हणजे अभिजात भाषेचा जर एखाद्या भाषेला दर्जा द्यायचा असेल, अधिकार कोणाला असा प्रश्न विचारतात तर तो अधिकार आहे केंद्र सरकारला. कुणाला? तर केंद्र सरकारला अधिकार आहे. मग इथं अजून एक प्रश्न विचारतात बघा, काय की किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे
तर 6 भाषेला विद्यार्थी मित्रांनो अभिजात भाषेचा दर्जा आहे. एखाद्या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे अधिकार कोणाला? केंद्र सरकारला. आणि जर अभिजात भाषेचा दर्जा मिळाला तर केंद्र सरकार काय करतंय? तर त्या भाषेच्या संवर्धनासाठी मदत करतंय, पैशाची मदत करतंय. भाषा वाढली पाहिजे या दृष्टिकोनातून प्रयत्न करतंय. कोण करतंय? केंद्र सरकार करतंय. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे. असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे. काय? की 6 भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे. आणि याच्यासाठी एक ओळ लक्षात ठेवायचं विद्यार्थी मित्रांनो, ट्रिक्सनं अभ्यास करायचा. कोणती ओळ लक्षात ठेवायचं? तर बघा ह्याच्यासाठी एक ओळ लक्षात ठेवायचं. कोणती? बघा, तर तास कते मऊ ही ओळ लक्षात ठेवायचं. सॉरी, कोणती ओळ लक्षात ठेवायचं? तर तास कते मऊ ही ओळ लक्षात ठेवायचं. कोणती? बघा, आहे ना, लक्षात ठेवा की ओळ लक्षात ठेवायचं तास कते मऊ, आहे ना. ही ओळ लक्षात ठेवलं की अभिजात भाषाच लक्षात आल्या, आहे ना. किती भाषा आहेत अभिजात भाषा? 6 भाषा. आता बघा कसं लक्षात ठेवायचं की सुरुवातीला ता येतंय पण हे काना घ्यायचं नाही, त घ्यायचं, आहे ना. त्याच्यानंतर हे का स घ्यायचं. तास कते मऊचा संदर्भ सांगालो मी, ट्रिक्स आहे हे. किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आहे? 6 भाषेला. अभिजात भाषा ज्या भाषेला 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास आहे, 6 भाषा आहे, त्याच्यासाठी ओळ तास कते मऊ. एक काना विसरायचा, त घ्यायचं, आहे ना. तास कते मऊ त. का हे स घेतलं, हे क घेतलं, आहे ना. त्याच्यानंतर हे ते घेतलं तास कते. त्याच्यानंतर हे म घेतलं आणि सर्वात शेवटी ऊ घेतलं. आता बघा लक्षात कसं ठेवायचं, सोपं आहे बरं खूप. तर त म्हणजे तमिळ भाषा. सर्वात प्राचीन भाषा कोणती? तर तमिळ भाषा. आणि त्याच्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायचं बघा, त म्हणजे तमिळ, स म्हणजे संस्कृत भाषा. लक्षात ठेवायला सोपं करायला बरं मी. त्याच्या पुढे जाऊन क म्हणजे कन्नड भाषा, आहे ना. त्याच्यानंतर ते म्हणजे तेलुगू भाषा, तेलुगू भाषा, आहे ना. म म्हणजे मल्याळम भाषा, आहे ना. आणि त्याच्यानंतर ऊ म्हणजे उडिया, उडिया, आहे ना. तमिळ, संस्कृत, कन्नड, तेलुगू, मल्याळम. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा विद्यार्थी मित्रांनो, की केंद्र सरकारने तमिळ भाषेला अभिजात भाषेचा दर्जा कधी दिलाय असा जर प्रश्न तुम्हाला विचारला हो का, इथंच लक्षात ठेवायचं. कधी? बघा, तर 2004 मध्ये. क्रमबद्ध लक्षात ठेवा बरं. कसं लक्षात ठेवायचं सांगालो मी तुम्हाला. याच्यासाठी तास कते मऊ हे ओळ लक्षात ठेवायचं. अभिजात भाषेचा कुठल्या इसवी सनामध्ये या सगळ्या भाषेला दर्जा दिलाय ह्याचं इसवी सन मी सांगतोय. परीक्षेच्या दृष्टीनं खूप महत्वाचं आहे. तमिळ भाषेच्या बाबतीमध्ये 2004 मध्ये केंद्र सरकारनं या भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. त्याच्यानंतर आहे संस्कृत भाषा, हो का, क्रमबद्ध लक्षात ठेवा 2005 मध्ये, 2004 2005 मध्ये. त्याच्यानंतर कन्नड भाषा 2008 मध्ये. त्याच्यानंतर तेलुगू भाषा 2008 मध्ये. विद्यार्थी मित्रांनो हो का, हे लक्षात ठेवायचं आहे ना. 2004 2005 2 भाषा 2008. आणि त्याच्या पुढे जाऊन बघा काय की मल्याळम भाषा 2013 आणि इथं उडिया भाषा 2014. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं तमिळ 2004, संस्कृत म्हणजे क्रमबद्ध लक्षात ठेवलात ना तुम्हाला लक्षात येईल. 2004 2005 क्रमबद्ध आहे. 2008 2 भाषा, 2013 2014 क्रमबद्ध आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की किती भाषेला अभिजात भाषेचा दर्जा दिलाय, तर 6 भाषेला केंद्र सरकारनं आतापर्यंत अभिजात भाषेचा दर्जा दिलाय. आणि मग परीक्षेला प्रश्न विचारलाय 7वी प्रस्तावित भाषा कोणती असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर 7वी प्रस्तावित भाषा आहे ती म्हणजे मराठी भाषा. कोणती भाषा? तर मराठी भाषा. आता इथे एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की मराठी भाषेमध्ये जे काही प्राचीन अस्तित्व आहे त्याचे पुरावे गोळा करण्यासाठी कुठली समिती महाराष्ट्र सरकारनं निर्माण केली आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर त्याचं उत्तर तुम्हाला देता आलं पाहिजे की अभिजात मराठी भाषा समिती. बघा परीक्षेला प्रश्न काय
की मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा याच्यासाठी महाराष्ट्र सरकारनं कुठली समिती निर्माण केली आहे असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर अभिजात भाषा समिती कोणाच्या अध्यक्षतेखाली निर्माण केली आहे तर रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती निर्माण केली आहे. कधी केली आहे असा जर प्रश्न विचारला तर हो का 10 जानेवारी 2012 मध्ये ही समिती निर्माण केली आहे. कशासाठी? पुरावे गोळा करायचे आहेत आणि केंद्र सरकारला अहवाल द्यायचा आहे. दिलाय बरं अहवाल, 2013 मध्ये अहवाल दिलाय. पण इथं लक्षात ठेवायचं की काय लक्षात ठेवायचं की 7वी प्रस्तावित भाषा अभिजात भाषा मराठी आहे. याचे पुरावे गोळा करण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं रंगनाथ पठारे यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आहे. आणि या समितीमध्ये एकूण सदस्य किती होते तर एकूण सदस्य विद्यार्थी मित्रांनो 10 होते आणि इतर सदस्य किती होते तर इतर सदस्य 9 होते. आता सरळ सेवेला शक्यतो या सदस्यावर प्रश्न नाही, पण जर तुम्ही कंबाईन करत असाल, तुम्ही STI PSI ASUची मेन्स देत असाल तर त्याच्यासाठी मात्र हे सदस्य लक्षात ठेवणं अपेक्षित आहे. मग कोण कोण सदस्य आहेत विद्यार्थी मित्रांनो? प्राध्यापक हरी नरके आहे ना, त्याच्यानंतर सतेश कालसेकर, त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर नागनाथ कोतापल्ले. गटकच्या परीक्षेत विचारलेला प्रश्न आहे ना की या अभिजात मराठी भाषा समितीमध्ये खालीलपैकी कोणते सदस्य होते नव्हते असे प्रश्न विचारतात. तर डॉक्टर नागनाथ कोतापल्ले होते, डॉक्टर कल्याण काळे होते, डॉक्टर मैत्री देशपांडे होते आणि त्याच्या पुढे जाऊन डॉक्टर श्रीकांत बहुलकर, डॉक्टर आनंद डबाळे, प्राध्यापक मधुकर वाकोडे आणि श्री परशुराम पाटील. म्हणजे हे 9 सदस्य होते. पण जर परीक्षेला प्रश्न विचारला की एकूण सदस्य किती होते असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर एकूण सदस्य मात्र 10 होते. कशासाठी ही समिती निर्माण केली? पुरावे गोळा करून अहवाल सादर करण्यासाठी केंद्र सरकारकडे. आता खरं तर 2012 मध्ये ही समिती निर्माण झाली आणि त्याच्यानंतर अंतिम अहवाल या समितीनं 2013 मध्ये दिला आहे ना, 2013 मध्ये दिलाय. आता खरं तर 2014 मध्ये केंद्र सरकार BJPचं आलं, राज्याचं सरकार सुद्धा BJPचं आलं. देवेंद्र फडणवीस सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकार आणि राज्य सरकार एक विचाराचं होतं. आपल्याला अभिजात भाषेचा दर्जा तेव्हाच मिळाला असता, पण देवेंद्र फडणवीस साहेबांनी केलं नाही. आता हे सरकार काय करतंय? कारण विरोधी विचाराचं आहे, इथं महाविकास आघाडीचं आहे आणि केंद्रामध्ये भाजपचं आहे. मग केंद्र सरकार आहे ना, अभिजात भाषेचा दर्जा द्यायचा आहे, केंद्र सरकारला अधिकार आहे. केंद्र सरकार देते का नाही मला माहिती नाही, किंवा आपल्यालाही ते माहिती नाही आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं 7वी प्रस्तावित भाषा जर कुठली असेल तर ती मराठी भाषा आहे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा की मराठी भाषेचा पहिला पुरावा कुठं सापडला तर कर्नाटकातल्या श्रवणबेळगोळ येथील गोमटेश्वराच्या मूर्तीखाली किंवा पुतळ्याखाली मराठी भाषेचा पहिला पुरावा सापडला. गोमटेश्वराच्या मूर्तीला काय म्हणतात तर बाहुबलीची मूर्ती म्हणतात बरं. आता हा पुरावा कधी सापडला असं जर विचारलं तुम्हाला तर हे का 983 मध्ये काही अक्षरे शिलालेखावर सापडले किंवा या मूर्तीवर सापडले. गोमटेश्वराची मूर्ती किती फुटाची आहे विद्यार्थी मित्रांनो तर 57 फुटाची उंची आहे. अखंड पाषाणामधून बनवलेली ही मूर्ती, अखंड पाषाणावर बनवलेली मूर्ती आहे. आणि या पाषाणाचं वजन जर किती असेल तर अगदी 400 ते 600 टन वजन आहे बरं. 400 ते 600 टन वजनाची ही काय आहे तर ही मूर्ती आहे. हे तुम्हाला सांगता आलं पाहिजे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं काय की 400 ते 600 टन वजनाची ही गोमटेश्वराची मूर्ती आहे. हे सुद्धा तुम्हाला या पद्धतीनं सांगता आलं पाहिजे. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय की ही जी मूर्ती आहे कोणी बनवली तर बघा गंगवंशाची सत्ता होती कर्नाटकामध्ये आणि तिथल्या महामंत्र्याने चामुंडराय या महामंत्र्यानं पत्नीच्या आग्रहास्तव ही मूर्ती बनवली. आता जैनांचं आहे ना पवित्र स्थळ आहे किंवा जैन लोक तिथं उपासना करतात. गोमटेश्वर कोण होते तर गोमटेश्वर जैनांचे जे कोण आहेत तर प्रथम गुरु आहेत ऋषभदेव.
यांचा पुत्र गोमटेश्वर यांच्या मूर्तीवरती चामुंडराये या महामंत्र्यानं ही मूर्ती पूर्ण झाल्याच्या नंतर काही अक्षरे कोरले. कधी तर 983 मध्ये अक्षरे कोरली. आणि पहिली ओळ जर काय लिहिली असेल तर चामुंडराये करविले. हो का, श्री चामुंडराये करविले आहे ना. म्हणजे या शिलालेखातली पहिली ओळ म्हणजे मराठी भाषेचा पहिला पुरावा हा संदर्भ सांगितला जातो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं ही पहिली ओळ सापडली. आणि विद्यार्थी मित्रांनो, अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं काय बघा, की त्याच्यानंतर की इसवी सन 1100च्या सुमारास, आता काही लोक असं म्हणतात की इसवी सन 983 मध्ये चामुंडराये करविले, गंगाराये सुताले करविले, हे या दोन्ही ओळी त्याच इसवी सनामध्ये. पण विद्यार्थी मित्रांनो, काही संदर्भ असे सापडतात की 1100च्या सुमारास की गंगाराये सुताले करविले आहे ना, ही जी ओळ आहे ही दुसरी ओळ सापडली 1100 मध्ये. आणि अजून एक अतिशय महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा की अलीकडे खूप प्राचीन असणारा एक ग्रंथ मराठी भाषेतला सापडला आहे विद्यार्थी मित्रांनो. कोणता तर बघा, गाथा सप्तशती. गाथा सप्तशती हा ग्रंथ सापडला आहे. आणि त्या ग्रंथाचा इतिहास जर तुम्ही काढला तर 2000 वर्ष जुना इतिहास आहे. अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी 1500 ते 2000 वर्षाचा इतिहास आहे. मराठी भाषेचा प्राचीन ग्रंथ सापडलाय. कोणता? गाथा सप्तशती. आणि अजून एक संदर्भ सापडलाय. कुठं बघा, तर की 2220 वर्षापूर्वीचा एक शिलालेख सापडलाय, ब्राह्मी लिपीतला आहे. कुठं सापडलाय तर पुणे जिल्ह्यामधल्या जुन्नर जवळ नाणे घाटात आहे ना. काय सापडलंय तर हा शिलालेख सापडलाय. आणि त्याच्यावर काय लिहिलंय तर महारठीनो हे अक्षर कोरलेले आहेत. त्याचा इतिहास किती वर्षाचा आहे तर 2220 वर्षाचा आहे. ह्याचा संदर्भ कुठं सापडला आहे तर डॉक्टर तुळपुळे यांनी प्राचीन मराठी कोरीव लेखाची नोंद ठेवली आहे, ह्याच्यामध्ये हा संदर्भ सापडला आहे. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की 2220 वर्षापूर्वीचा शिलालेख हा मराठीतला सर्वात प्राचीन शिलालेख आहे. हे दोन्ही संदर्भ जेव्हा आपण अभ्यासतो तेव्हा मराठी भाषा अभिजात भाषेला दर्जा मिळण्यासाठी आता अशा पल्लवित झाल्या आहेत असंच आपणाला म्हणावे लागेल. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं हा मराठी भाषा. आणि अजून एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात ठेवायचा. कोणता बघा विद्यार्थी मित्रांनो, की मराठी भाषा आपली मातृभाषा आहे. आणि मातृभाषेच्या दृष्टिकोनातून आपण जर लोकसंख्येच्या दृष्टीने विचार केला तर जगामध्ये कितव्या क्रमांकाची मराठी भाषा मातृभाषेच्या दृष्टिकोनातून बोलली जाते किंवा कितवा क्रमांक लागतो असा जर प्रश्न तुम्हाला विचारला तर हो का 10वा क्रमांक लागतो जगामध्ये, 10वा क्रमांक. आणि अजून एक गोष्ट लक्षात ठेवायचं की भारतामध्ये या मराठी भाषेचा कितवा क्रमांक लागतो मातृभाषेवरून तर 4था क्रमांक लागतो. एवढी भारी आपली मराठी भाषा आहे. 2 संदर्भ सापडलेत. गाथा सप्तशती हा ग्रंथ 2000 वर्षापूर्वीचा सापडलाय आणि 2220 वर्षापूर्वीचा शिलालेख सापडलाय. म्हणजेच मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा आता मिळालाच पाहिजे हे आपण ठणकावून केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे. महाराष्ट्रातल्या राज्य सरकारच्या किंवा महाराष्ट्रातले जे पक्ष आहेत, विरोधी पक्ष नेते पद देवेंद्र फडणवीस साहेबाकडे आहे. देवेंद्र फडणवीस साहेब आपण काय केलं पाहिजे की आपण केंद्र सरकारला सगळ्यांनी मिळून सांगितलं पाहिजे. नुसतं देवेंद्र फडणवीस साहेबांनीच नाही तर महाविकास आघाडी सरकारच्या सगळ्या लोकांनी सांगितलं पाहिजे, सगळ्या पक्षाच्या लोकांनी सांगितलं पाहिजे केंद्र सरकारला की मराठी भाषा आमची शौर्याची भाषा आहे. मराठी भाषा आमचा प्रेरणा स्रोत आहे. आमची मायभूमी मराठी आहे. आणि म्हणून केंद्र सरकारला सांगितलं पाहिजे की आमची खूप प्राचीन भाषा आहे, आम्हाला अभिजात भाषेचा दर्जा द्या. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की अशा पद्धतीनं भाषेचा संदर्भ तुम्हाला या पद्धतीनं देता आला पाहिजे. आता या भाषेचं स्वरूप वगैरे बऱ्याचशा गोष्टी आहेत, परंतु आपण पूर्णपणे भाषेची सगळी संकल्पना न संपवता आपण या पद्धतीनं सगळा विचार घ्यायचा प्रयत्न केला आहे. आणि म्हणून इथं लक्षात एवढंच ठेवायचं की आपण प्रश्नरूपानं गुंफन करायची तयारी केली आहे, त्याच पद्धतीनं मी अध्यापन केलं आहे. आज आपण
या माझ्या पहिल्या लेक्चरला इथंच पूर्णविराम देतो आणि थांबतो. विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय मराठी. थँक्यू.